मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल वर्ल्ड फ्लो फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर येस, सकाळी उठलो, पूर्ण तयारी केली, दीपाली ब्लॉग एडिट केला, तिने ब्रेकफास्ट तयार केला, सगळ्या काही गोष्टी रेडी झालेल्या आहे. आता लिहिली आहे निघण्याची वेळ. त्यासोबतच बाय हेवी हार्ट झियानाला ठेवायचं आहे आईबाबांकडे. मोठी झाली, तिला समज आहे आणि भरपूर गोष्टी तिला कळते आता. तर थोडं चॅलेंजिंग असतं. जेव्हा आम्ही गोव्याला गेलो होतो तेव्हा ती प्रॉपरली राहिली होती, पण तेव्हा ती बरीच छोटी होती. पण आज सकाळपासून तिचं मी माइंड प्रिपेअर केलं, तर शी इज रेडी फॉर दॅट. बट येस्टरडे शी वॉज सेईंग नो, बट आता ती हो म्हणत आहे. तर इट्स अ गुड थिंग, कारण तिची काल झोप पण नव्हती झाली आणि स्कूल त्याचं दडपण वेगळं असतं, तर त्यामुळे ती इतकी कॉपरेट नव्हती करत काल. बट आज एकदम परफेक्ट. तर येस, आता आम्ही थोड्या वेळात निघूच, पण सगळ्यात अगोदर विदाऊट दीपाली मी झियानाला आईबाबांकडे सोडून येतो आणि त्यानंतर आम्ही आमच्या प्रवासाला सुरुवात करू. थोडं अर्जंट काम आहे, त्यामुळे आम्ही एकदम वेळेवर हा गोष्ट प्लॅन केली. अदरवाईज प्लॅन्ड असतं तर झियानाच्या बड्डेलाच गेलो असतो आणि होल वीक तिथे राहिलो असतो आणि फुल एन्जॉय करून आलेलो असतो. बट असो, कामासाठी कधी कधी असे डिसिजन्स घ्यावे लागतात, तर ते आम्ही घेतलेले आहे. तर आता आम्ही थोड्या वेळात निघू. तिकडे वैभव आणि अक्षय आमचा वेट करत आहे. तर येस, सो मच एक्साइटमेंट. आजचा डिनर त्यांच्यासोबत राहील इव्हिनिंगला आणि त्यानंतर उद्यापासून आमचे जे कामं आहेत ते आम्ही करू आणि परत रविवारी रिटर्न येऊ नागपूरला. तर येस, ओव्हरऑल बिझी, एकदम टाईट शेड्यूल आहे, तर तो आम्ही करू आणि मॅक्सिमम कंटेंट तुमच्यासाठी. तर तुम्ही ब्लॉगला असंच कंटिन्यू. म्हटलं मी तुमच्यासाठी काय घेऊन येऊ, तुम्हाला म्हणते मी म्हटलं थोडंसं घेऊन येऊ की खूप सारं घेऊन त्याच्यात लोणचं आणायचं आहे आपल्याला. चल चल, घालून दिले डायपर? नाही नाही नाही, ती काहीच लवकर येशील ना. डॅडी येते तिला माहीतच नाही आहे. चला, कामाच्या वेळेस करावं. हा तर एवढं प्रॅक्टिकल आहे बाबा. बाय बेटा, बाय बाय. त्या प्रॅक्टिकलमुळे काही काही गोष्टी तुला सुद्धा. आणि झियानाच्या जीवनात सुद्धा ते खूप पॉझिटिव्हली सगळं हे झालं, इम्प्लिमेंटेशन त्याचे. अटॅचमेंट प्रत्येक पॅरेंट्सला असतात, बट थोडे इमोशन्स बाजूला ठेवून प्रॅक्टिकली पण लाईफबद्दल विचार करावा, सो दॅट जे गोल्स आहेत ते प्रॉपरली अचीव होईल. बाय बाय. हो बाय. पाणी पिता पिता पण ग्लास तिने एका हातात पकडला, पण आपली सोप नाही सोडली. काय करायला? खूप छान आहे. चल बाय बाय बेटा, बाय झियाना, बाय. गेली, प्रणव गेला तिला ड्रॉप करायला. मी मुद्दाम नाही गेली, बिकॉज असं डिसाईड झालं होतं आधी की ऑन द वे तिला सोडून देऊ, पण तिने नसतं सोडलं. बिकॉज बॅग्स वगैरे बघून तिला असं वाटलं असतं हे कुठेतरी बाहेर जाते, तर तिने सोडलं नसतं. तर येस, खूप डिफिकल्ट आहे. आधी छोटी होती तेव्हा पण डिफिकल्ट होतं, पण आता कसं झालं आहे ना, तिला सगळं कळतं. मम्मी डॅडी, घर, तिचं सामान, सगळं तिला त्या सगळ्या गोष्टींचं समज आलेली आहे आता. तर ते तिच्यासाठी डिफिकल्ट आहेच. तिला असं वाटते की प्रणव ऑफिसला जातो आहे आणि तिला ऑन द वे आईबाबांकडे सोडून देते. ॲज युजल जे नेहमीचं तिचं रुटीन असतं, तिला तेच वाटत आहे. तर बघू, राहिली तर पाहिजे 2 दिवस व्यवस्थित राहील. आईबाबा तर तिचं कम्फर्ट झोन आहे, माहिती आहे मला, आणि मी पण कुठेतरी रिलॅक्स्ड आहे. बिकॉज ऑफ आईबाबा आहेत तिला सांभाळून घेतात. आणि हे मी नेहमीच बोलते, त्यांनाही बोलते मी, आम्ही प्रणव आणि मी प्रणवला पण हेच बोलते की जेवढं तू आणि मी सांभाळतो त्याच्यापेक्षा कित्येक पटीने ते चांगल्याने सांभाळतात तिला. तर येस, चला त्या टॉपिकवर अजून जाणं म्हणजे स्वतःला इमोशनल करून घेणं आहे. हां, चलो बॅक टू वर्क. फटाफटचं घाबरायचं आहे प्रणव येतपर्यंत आणि ब्लॉगसुद्धा लाईव्ह करायचं आहे मला. चला. पाणी घ्यायचं आहे, घेऊन घेऊ ना, असं आपल्याकडे आहे ना.
बघायचंच नाही ना, त्या तिकडे राहतात. बघ एवढ्यासाठी पण छत्री गेलं कोणतंही. घेऊन घेऊ का पूर्ण? नको, एवढं नाही लागत. घेता येते आपल्याला तिकडे प्रणव. मोठे वाली हां घे, 6 घेऊन घे, भरपूर होतात. चला सगळे बॉटल्स वगैरे घेऊन झालं आहे आणि आता आम्ही नॉनस्टॉप जाऊ बिकॉज खूप लेट झालं आहे. 7ला निघायचं होतं आणि आता वाजले 9. दीपालीने आतापर्यंत चालवली आहे अराउंड किती 306 म्हणजे 100 - 206 किलोमीटर. मी म्हटलं ते नाही, क्रूज मोडवर टाकली आहे तिने. त्या क्रूज मोडवर टाकली ना, असं वाटत सुद्धा नाही की गाडी चालवत आहे म्हणून. उलट रिलॅक्स वाटत. हां, पाय सुद्धा दुखत नाही. वेदर पण छान झालेलं आहे. वाव. पण पाऊस नाहीये. मला पण नाही पाहिजे. जर पाऊस आला तर मग एवढा स्पीड हळू जावं लागेल. मग वेदर खरंच खूप सुंदर आहे आणि सगळीकडे ग्रीन आणि माझी पिंक. तिसऱ्यांदा जेवण चालू आहे दीपालीचं. चला तर इथनं पुणे अजून जवळपास 2.5 तासाच्या दूर डिस्टन्सवर आहे आणि तर नाशिक पुणे रोडवर आहे. इथनं अराउंड 2.5 तास अजून लागेल. डिस्टन्स कमी आहे बट वेळ जरा जास्त लागेल कारण खूप वन वे आहे त्यामुळे. तर आता थांबलेलो आम्ही चहा पिण्यासाठी. चहा पित नाही, गुळाचा चहा दिसला त्यामुळे आम्ही थांबलो. आणि काही दीपालीला भूक भरपूर लागत आहे, तिसऱ्यांदा जेवण केलं तर बघू अजून काय खाण्याचं तिला पाहिजे तर ते घेऊन घेऊ. चला तर मग 500ची नोट खरंच चालेल का त्याला? हां चहा आहे दादा? हो. आणि वडापाव नको. दोन हाफ देऊन द्या चहा. आणि काय बिस्किटचं पॅकेट देऊन द्या. पार्लेजी. चला तर इथे चहा प्यायला आलेलो आहे. दीपाली दुधाचा चहा फक्त घरी बनतो, बाहेर पाणी जास्त असतं, दूध महाग आहे. पिऊन नाही ना तुम्ही त्यामुळे. चला तर चहा पिऊ आणि मग परत प्रवासाला लागू. चहा पिऊन झालेला आहे आणि आता आम्ही निघतोय परत आमच्या प्रवासाला, जिथे कुठे आम्ही जात आहे. तर जाऊ, मित्रांना भेटू, इव्हिनिंगला डिनरला जाऊ आणि भरपूर टाइम स्पेंड करू. तर पुण्याच्या 20 किलोमीटर अगोदरच आम्ही 5 वाजता पोहोचलो होतो, पण 20 किलोमीटर क्रॉस करायला आम्हाला लागले 2 तास. इतकं ट्रॅफिक जाम आहे आणि अजूनपर्यंत आम्ही पोहोचलेलो नाही. आता वाजलेले आहे 7:10. म्हणजे तुम्ही विचार करा की किती भयंकर ट्रॅफिक आहे. तरीच आता पोहोचू. दीपालीला काही सामान घ्यायचं आहे ते घेऊ काही, मग त्यानंतर आम्ही जाऊ डिनर करायला पोरांसोबत. तिकडनं एंट्री आहे. अच्छा, एंट्री तिकडनं आहे का? इकडनं. अरे हो 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 आठवलं. समोर नाहीये आणि बेसमेंटला जाऊ. 806 आहे. 203 आहे. चला तर आम्ही आलेलो आहे आता डिनर करायला. जस्ट प्रणाली आम्ही सगळेजण बसून छान गप्पा केल्या. छान वाटलं आहे सगळ्यांना भेटून. आता जेवण करू, त्यानंतर करू आराम आणि बघू पुढचा प्लॅन काय बनतो. तर पण भरपूर दमलेलो आहे
जियानाला सुद्धा मिस करत आहे. झियानाला सुद्धा मिस करत आहे. मिस यू झियाना. हे पण म्हणायचं. इतकं मोठं आहे का रे हे? हो ना, फ्रायडे नाईट. आम्ही दिसत आहे का बिंदा? हो हो हो. हॅलो गाईज, सबस्क्राईब कर चॅनल. 2 बनणारे डॅडी फ्युचर मधले आता कमिंग मंथ्स मध्ये. तर आम्ही आलेलो आहे बर्ड व्हॅली लोकेटेड इन वाकड. हा, अभ्यास करत आहे का? सगळे नाही रे म्हणजे. काय काय तुम्हाला स्टार्टर मध्ये? काहीच आहे. तू पहा ना तुला. हे अंडा पण आहे त्याच्यासोबत एक. कोंबडीचं असेल ते. तर आमचं डिनर आटोपलेलं आहे. अप्रतिम जेवण होतं. बर्ड व्हॅली इथे आम्ही आलेलो होतो. आता जातो घरी आणि करतो आराम. जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर तोपर्यंत हसत राहा, मजेत राहा आणि आनंदी राहा.